तुम्ही जय भीमवाले का? प्रिय बाबासाहेब, मागच्या वर्षी तुमच्या जयंतीनिमित्त तुम्हाला अभिवादन करण्यासाठी जेव्हा मी स्टेटस ठेवला होता तेव्हा अनेक लोकांनी मला विचारलं, तुम्ही जय भीमवाले का? तुम्हाला, तुमच्या विचारांना, तुमच्या आभाळ्या एवढ्या कार्याला एका जातीपुरतं संकुचित करून ठेवलंय हे बघितल्यावर खूप वाईट वाटलं. नाही, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांमध्ये मी सुद्धा होतो. माझ्या जातीचा भयंकर माज होता मला. वरच्या जातीत जन्माला आलोय अशी एक वेगळीच गुरमी होती. मग तुम्ही लिहिलेलं अॅनहायलेशन ऑफ द कास्ट हे पुस्तक वाचलं आणि एक जोरदार चपराक बसली. जात नावाचं पिढ्यानपिढ्या पोचलेलं ओझं एकदाच उतरवलं गेलं. मी स्वतःला विचारलं, एखाद्या जातीत मी जन्माला आलोय ह्यात माझं काय क्रेडिट आहे, माझं काय कर्तृत्व आहे? मग ज्या गोष्टीत माझं काही कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा माज, अभिमान बाळगण्याचा मला काय अधिकार आहे? आणि मग मी स्वतःला आणि इतर लोकांना आडनावाच्या पलीकडे जाऊन ओळखायचा प्रयत्न केला. त्यानंतर मी हिंदू कोड बिल बद्दल वाचलं. आज माझी आई, माझी बहीण जर हिंदू समाजात आत्मसन्मानाने जगत असतील तर त्यामागे तुम्ही दिलेला लढा आहे. त्यावेळी हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी तुम्ही राजीनामा द्यायला सुद्धा तयार झाला होता. तुम्ही जय भीमवाले का? प्रिय बाबासाहेब, मागच्या वर्षी तुमच्या जयंतीनिमित्त तुम्हाला अभिवादन करण्यासाठी जेव्हा मी स्टेटस ठेवला होता तेव्हा अनेक लोकांनी मला विचारलं, तुम्ही जय भीमवाले का? तुम्हाला, तुमच्या विचारांना, तुमच्या आभाळ्या एवढ्या कार्याला एका जातीपुरतं संकुचित करून ठेवलंय हे बघितल्यावर खूप वाईट वाटलं. नाही, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांमध्ये मी सुद्धा होतो. माझ्या जातीचा भयंकर माज होता मला. वरच्या जातीत जन्माला आलोय अशी एक वेगळीच गुरमी होती. मग तुम्ही लिहिलेलं अॅनहायलेशन ऑफ द कास्ट हे पुस्तक वाचलं आणि एक जोरदार चपराक बसली. जात नावाचं पिढ्यानपिढ्या पोचलेलं ओझं एकदाच उतरवलं गेलं. मी स्वतःला विचारलं, एखाद्या जातीत मी जन्माला आलोय ह्यात माझं काय क्रेडिट आहे, माझं काय कर्तृत्व आहे? मग ज्या गोष्टीत माझं काही कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा माज, अभिमान बाळगण्याचा मला काय अधिकार आहे? आणि मग मी स्वतःला आणि इतर लोकांना आडनावाच्या पलीकडे जाऊन ओळखायचा प्रयत्न केला. त्यानंतर मी हिंदू कोड बिल बद्दल वाचलं. आज माझी आई, माझी बहीण जर हिंदू समाजात आत्मसन्मानाने जगत असतील तर त्यामागे तुम्ही दिलेला लढा आहे. त्यावेळी हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी तुम्ही राजीनामा द्यायला सुद्धा तयार झाला होता.